राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुणे, नाशिक आणि नागपूर ही शहरं सध्या हत्येच्या घटनांनी हादरून गेली आहेत। पुण्यामध्ये गेल्या 6 दिवसात तब्बल 8 हत्येच्या घटना घडल्या आहेत। नाशिकमध्ये एकाच आठवड्यात 3 हत्या झालेल्या आहेत, तर नागपुरात चक्क पोलिसांच्या मुलानंच दुकानदारावर चाकूने वार केलेले आहेत। महत्त्वाची 3 शहरं पुणे, नाशिक आणि नागपूर हत्येच्या घटनेनं हादरून गेलेली आहेत। नालासोपारा इथं एका 13 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। हजैफा नागोरी असं या मुलाचं नाव असून तो नालासोपारा इथल्या रश्मी रेसिडेन्सीमध्ये राहतो। इमारतीच्या गार्डनमधल्या झोपाळ्याला गळफास लावून घेत या मुलानं आत्महत्या केली आहे। हजैफा हा वसंतनगरी इथल्या सेठ या विद्यामंदिरातील 8वीत शिकतोय। धक्कादायक म्हणजे या मुलानं आपल्या आत्महत्येची संपूर्ण योजना बनवली होती। त्यानं आत्महत्येचं ठिकाण, वेळ या सगळ्याची वहीत नोंद केलेली होती। कशा प्रकारे आत्महत्या करणार हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं। त्याची चित्रही त्यानं वहीत काढून ठेवली होती। हा मुलगा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचा। या प्रकारामुळे मुलाचं मानसिक स्वास्थ्य, इंटरनेटचे दुष्परिणाम यावर पुन्हा एकदा प्रकाश झोत पडलेला आहे। शिर्डीतून एक महत्त्वाची बातमी आहे। संगमनेर इथं भीषण अपघात झालेला आहे। नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर इथं हा अपघात झालाय। स्विफ्ट कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झालेला आहे। 2 जण या अपघातात ठार झालेत, तर 4 जण जखमी झालेले आहेत। मालपाणी गोडाऊन जवळ ही घटना घडली आहे। ट्रकला स्विफ्टने पाठीमागून धडक दिली आहे। स्विफ्टमधील सगळे नाशिकचे राहणारे होते। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। हरीश, काय अधिक माहिती आहे या अपघातासंदर्भात? सुवर्ण, आज सकाळी 7-7:30 वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे। संगमनेर बायपासवर हा भीषण असा अपघात घडलाय। नाशिकहून पुण्याकडे जे सांत्रस यांचा जो परिवार आहे नाशिकचे, हे सगळे निघालेले होते लग्न कार्यासाठी। जावई, मुलगी आणि घरचे सगळे लोक गाडीतनं जात होते। संगमनेर बायपास, नाशिक पुणे महामार्गावरती संगमनेर बायपास आहे। जिथून जात असताना एक ट्रक जो आहे तो संगमनेर मध्ये वळण घेत होता आणि त्याच दरम्यान ही गाडी वेगाने पाठीमागून जाऊन या ट्रकला धडकली आहे, ज्यामध्ये दोघांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालाय। ज्यामध्ये भूषण वाळेकर आणि आर्यन सांत्रस हे 2 जण या अपघातामध्ये तेथेच जागीच ठार झाले होते आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यामध्ये दोघांना नाशिकला हलवलंय आणि 2 संगमनेरातल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मात्र लग्नासाठी निघालेला हा जो परिवार आहे यांच्यावरती काळानं मोठा घाला घातलाय। बहिणीच्या लग्नासाठी जयंत सांत्रस हे नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करतात, ज्यांचे जावई, मुलगी आणि हा परिवार सगळा लग्नासाठी निघालेला होता आणि काळाने मात्र त्यांच्यावरती घाला घातलाय। सुवर्ण, ओके, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। संगमनेर इथं भीषण अपघातात 2घांचा मृत्यू झाला आहे। भीषण असा हा अपघात आहे। स्विफ्ट कार आणि ट्रक यांच्यात हा अपघात झालेला आहे। साताऱ्यातील पाटण इथे खळबळजनक घटना घडली आहे। मोरेगली इथे राहणारा प्रकाश यादव याच्या घरामध्ये जवळपास 55 बंदुकांचा शस्त्रसाठा सापडलाय। प्रकाश यादव याच्याकडे ही शस्त्र विक्रीचा परवाना आहे, मात्र त्याने ही शस्त्र अधिकृत परवाना दुकानात न ठेवता आपल्या घरी आणलेली होती। याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर सातारा आणि पाटण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। यामध्ये सिंगल आणि डबल बारच्या 55 बंदुका जप्त करण्यात आलेल्या आहेत। प्रकाश यादवला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र कायदा कलमान्वये पाटण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हा साठा कुठून आला, हा साठा कसा आला याचा पोलीस सध्या तपास करतायत। किरण मोहिते आमचे प्रतिनिधी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। किरण, काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये एका दुकानात असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलेला होता। आता आपण बघतोय या इसमाकडे 55 बंदुका सापडलेल्या आहेत। काय अधिक माहिती आहे? नक्कीच ही जी मोठी घटना खळबळजनक आहे। पाटण तालुक्यातील जे मोरगल्ली आहे या ठिकाणी प्रकाश यादव म्हणून जे आहे याचा परवानाधारक बंदुकीचा एक व्यवसाय आहे। तो ज्या ठिकाणी व्यवसाय चालतो त्या ठिकाणी बंदुका न ठेवता त्याच्या स्वतःच्या घरामध्ये हा साठा त्यानं ठेवलेला होता। या ठिकाणी जो सातारा पोलीस आहेत आणि पाटण पोलीस आहेत यांच्या संयुक्त पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी 55 बंदुका ज्या आहेत
ज्या सिंगल बार आणि डबल बार आहेत त्या ह्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि या बंदुका ज्या आहेत त्या कोठून आल्या, कशा आल्या याचा पोलीस तपास करत आहेत. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल किरण.